मिळत नाही राजकारणामध्ये सध्याचा. तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशाकरता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये. इकडे ट्रम्पशाही सुरू नाही इकडे. काल बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडणूक उमेदवारी अर्ज भरत असताना कोणी दिसलं नाही किंवा त्यांच्या नेत्यांपैकी कोणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांपैकी कोणी दिसलं काय समजावं? शरद पवारांनी तर पाठिंबा दिला आहे, पण त्यांच्या मला असं वाटत नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून पाठिंबा दिला. आमच्या आणि त्या शिवसेनेची चर्चा झाली म्हणजे माननीय उद्धवजींशी चर्चा झाली. शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्याने एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाता संदर्भातला FIR गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. पण राऊतसाहेब, आता बारामतीमध्ये जो काँग्रेसने उमेदवार दिला आहे तो काँग्रेसचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, काय समजायचं? आणि पुढच्या काळात प्रचार सुरू होईल तर अशा वेळेस प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मग हा प्रश्न तुम्ही मला काल विचारलात. काल त्याच्यावरती मी उत्तर दिलेलं आहे. बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवाय चालेल. बारामतीचा जो मतदार आहे तो शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल, एवढंच मी सांगतो. नाही, पण उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे की काँग्रेसचा? सध्या काय आहे स्टेटस काय? काँग्रेसचा उमेदवार जो आहे, हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस महाराष्ट्रात आहे किंवा राहुल गांधी, त्या काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे हे या क्षणी काँग्रेसचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीपासून दूर आहे. शिवसेनासुद्धा त्या निवडणुकीपासून आज जरी दूर असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दूर असली तरी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक आहेच ना. राष्ट्रवादी काँग्रेसनं लढण्यास नकार दिला म्हणून काँग्रेसनं उमेदवार दिलेला, लक्षात घ्या. तुम्ही पाठिंबा दिला नाही अजून काँग्रेसला तुम्ही अजून पाठिंबा दिलेला नाहीये म्हणजे त्या उमेदवाराला आकाश मोरेंना, असं तुम्हाला कोणी सांगितलं? लवकरच माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहेत, मी सांगतो ना तुम्हाला. बरं, काल ज्या प्रकारे तुम्ही काँग्रेस संदर्भात संवाद केलेला त्याच्यानंतर नाना पटोले असं म्हणतात की जर मी काही गोष्टी बाहेर काढायला लागलो तर अडचण निर्माण होईल. त्यांनी बघा, ते नाना पटोले आहेत, त्यांनी कालचा अग्रलेख वाचला, त्यांनी आज